सर्वांना क्रांतिकारी गणित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन 69 वर्ष झालेलं आहे। या 69 वर्षामध्ये आपण काय शिकलो, काय घेतलं आणि काय दिलं याचं आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे। गाणं विषयाला धरूनच झालं पाहिजे होतं, परंतु आताच माझ्या एका भांडवाने सुंदर असा विषय ऐकवला। बरंचसं काही समाजाच्या डोक्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे। आमचे गजबीर साहेब सुद्धा प्रत्येक वर्षाला हा कार्यक्रम घेऊन संपूर्ण जन समुदाय या ठिकाणी सामील करून घेतात। याचंही कारण आहे की बाबासाहेबाला आपण अभिवादन करण्यासाठी येतो। माझा विषय थोडासा वेगळा आहे, कारण आताच माझ्या बांधवानं गायलं त्याच्या विषयाला अनुसरून मला थोडक्यात आठवलं। बाबासाहेबांना अभिवादन करून गीता सुरुवात करणार आहे। त्या ठिकाणी संपूर्ण मान्यवर आहेत, सर्वांचे आभार। हा स्टेज आहे आदरणीय आनंद शिंदे साहेबांचा। सर्व कलावंतांना सांभाळून घेतात, सर्वांना गाण्याची संधी देतात। छोट्या मोठ्या कलावंतांना कलावंत निराश होऊन जाऊ नये याची काळजी घेतात, आणि म्हणून थोडक्यात मला ही या ठिकाणी संधी मिळालेली आहे। मलाही आठवलं की समाज पाहिल्यानंतर आठवण होते। आज आमचं महाबोधी विहार आमच्या ताब्यात नाहीये, मिळत का मिळत नाही? कारण आम्ही फक्त प्रोग्राम करतो, आम्ही एकत्र येतो। आम्ही दीक्षाभूमीला चैत्यभूमीलाही येतो, दीक्षाभूमीलाही जातो, चैत्यभूमीलाही येतो अभिवादन करण्यासाठी। अभिवादन करण्यासाठी आम्ही दीक्षाभूमीलाही जातो आणि चैत्यभूमीलाही येतो, परंतु निवडणुका आल्या तर आम्ही मात्र दुसरीकडेच आहे। आणि म्हणून समाज पूर्ण विभागलेला आहे। आणखी आम्हाला आमचा कोण परका कोण समजलेला नाहीये। थोडक्यात कुणीतरी मला या गाण्याची आठवण करून दिली म्हणून, कारण हे गाणं बरंचसं गाजलेलं आहे। आनंद शिंदे साहेबांच्या जोडीला बऱ्याचशा ठिकाणी गायलेलं आहे, त्याचं उत्तर पण त्यांनी दिलेलं आहे। आणि म्हणून आज आपण एकत्र दिसताय, परंतु निवडणुकीच्या वेळेस आपण एकत्र दिसत नाहीये, एकत्र राहत नाहीत। आणि म्हणून आता महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत। गावखेड्यामध्ये जिकडे तिकडे निवडणुका झाल्या, प्रत्येक ठिकाणी काय झालं काय घडलं आपल्या सर्वांना माहित आहे। म्हणून समाजाला सांगणं आहे, जो बाबासाहेबांनी मतदानाचा अधिकार दिलेला आहे, बाबासाहेब जर सर्वांनी डोक्यात जर ठेवले तर हे सगळे आपले नेते सत्तेमध्ये बसल्याशिवाय राहणार नाहीत। आणि म्हणून एकच आठवण ठेवायची आहे। महाराष्ट्राचे ख्यातनाम कवी दत्ता शिंदे लिहितात की सैनेकडे जातो भाजपचे खातो, जाणकार माझे सर्व कलावंत आहेत। सगळ्यांना प्रश्न पडला असेल की सुवासिनी शिंदे गाणं काय गातायत, विषय डोक्यात आला म्हणून अरे सैनेकडे जातो भाजपचे
नाही वापर केला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला हे गीत मी थोडक्यात ऐकवत आहे आणि कुठं बी जातो कुठं बी राहतो सवय झालेली आहे आता आम्हाला काही लोकांना समाजाला गहाण घेऊन समाजाला दिशाहीन करून पुढे जाण्याची काही लोकांना सवय लागलेली आहे म्हणून समाजाने तरी शिकलं पाहिजे आणि म्हणून अरे भीम तुझा बाप नाही